दिवाळी आणि फटाक्यांची गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पृथ्वीवर वाईट शक्ती वाढल्या होत्या. राक्षस, आसुरी वृत्तीचे लोक आणि अंधाराचं साम्राज्य सर्वत्र पसरलं होतं. लोक घाबरून गेले होते. सूर्य उगवतो पण प्रकाश जणू हरवून गेला होता. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. तेव्हा देवांनी एक निर्णय घेतला. आपण कोणीतरी असा पाठवूया जो पृथ्वीवर अंधाराचा नाश करून पुन्हा प्रकाश फिरवेल असा. आणि मग पृथ्वीवर जन्म झाला भगवान श्रीरामांचा. रामाने सीतेसह वनवास पत्करला. रावणाने सीतेचे अपहरण केले. त्याने अनेक संकटांचा सामना करत शेवटी रावणाचा पराभव केला. अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला. राम जेव्हा अयोध्येला परत येत होते तेव्हा त्या रात्री अमावस्या होती, पूर्ण काळोख. पण अयोध्येवासियांनी ठरवलं, या विजयी योद्ध्याचा स्वागत आपण प्रकाशात करू. स्वागताची तयारी संपूर्ण अयोध्या सजवली गेली. रांगोळ्या काढल्या, दिवे लावले गेले, फुलांची आरास केली गेली आणि प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात आनंदाचा उत्सव सुरू झाला. त्या रात्री जेव्हा राम अयोध्येत आले, सगळीकडे उजेड होता. मंगल वादन चालू होतं. ढोल, शंख, ताशे, घंटा. लोक नाचत होते, गात होते, एकमेकांना मिठ्या मारत होते. याच रात्रीपासून दिवाळी साजरी व्हायला लागली. मग फटाके कसे आले? कित्येक वर्षांनी एका छोट्याशा गावात चित्रगुप्त नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. त्याला दिवाळी खूप आवडायची. दिवे, गोडधोड, नवे कपडे. पण तो म्हणायचा, आई, दिवाळीला फक्त दिवे असतात, काहीतरी धमाका हवा, आवाज, चमक, काहीतरी वेगळं. त्याच्या वडिलांनी त्याला एक लहानसा प्रयोग दाखवला. लाकडाच्या कोळशात एक विशिष्ट प्रकारचं पावडर टाकून पेटवलं आणि अचानक शिमग्याची फुलबाजी झाली. आवाज आणि चमक. चित्रगुप्त खुश झाला. तो दिवस आणि आजचा दिवस. चित्रगुप्तसारख्या अनेक कल्पक लोकांनी वेगवेगळे फटाके तयार केले. चटपटे, फुलबाजा, सुतळी बॉम्ब, भुशी, रॉकेट्स. लोकांनी ते दिवाळीत वापरायला सुरुवात केली. आवाज, प्रकाश आणि उत्सव या तिघांचा संगम म्हणजेच फटाक्यांची दिवाळी. फटाके आणि श्रद्धा. कालांतराने लोकांनी असे मानायला सुरुवात केली की फटाक्यांचा आवाज वाईट शक्तींना घाबरवतो, घरात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि लक्ष्मी देवीला आकर्षित करतो. म्हणून लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास फटाके फोडतात. पण आजच्या काळात आज फटाके खूप झालेत. आवाज, धूर, प्रदूषण वाढलंय. प्राण्यांना त्रास होतो, आजारी लोकांना त्रास होतो. त्यामुळे आता अनेक जण पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करतात. लहान मुलांसाठी फुलबाजा, दिव्यांची आरास, नैसर्गिक रांगोळ्या आणि एकत्र येऊन खेळ, गाणी, कथा. कारण दिवाळीचा खरा अर्थ आहे प्रकाश पसरवणं, प्रेम वाटणं आणि एकत्र साजरं करणं. शेवटी फटाके असोत वा नसोत, प्रकाश मनात असला पाहिजे. अंधार दूर करण्याची इच्छा हवी आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हाच खरा दिवाळीचा अर्थ आहे. शुभ दीपावली. कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं, कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.